नमस्कार, माझं नाव निलेश. आपण पाहताय प्रतिप्रश्न. मागील 4 दिवसापासून आझाद मैदानावर सुरू असलेला मोर्चा, मराठा मोर्चा, मागण्या काय काय होत्या आणि काय काय मान्य झाले या संदर्भात आपण थोडं बोलणार आहोत. मागील 4 दिवसापासून आझाद मैदानावर सुरू असलेला मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर यश आले. राज्य सरकारच्या वतीने जरंगेच्या मागण्या अंतिम मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबत होते शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, उदय सामंत हे मंत्री जरंगेच्या भेटीला पोहोचले होते. या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर सरकारकडून काय तोडगा काढण्यात आला त्याचा मसुदा सगळ्यांसमोर वाचून दाखवण्यात आला. या मसुद्यातील मागण्यांचे GR निघाल्यानंतर मराठा जल्लोष करेल असे मनोज जरंगे पाटील यांनी सांगितले. गुलाल उधळूनच आम्ही इकडून जाऊ असं सांगत तुमच्या ताकदीवरच आपण जिंकलो अशी घोषणा मराठा आंदोलकांसमोर मनोज जरंगे पाटील यांनी केली. 29 ऑगस्ट पासून मुंबईत जरंगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते. तेव्हापासूनच राज्य सरकारच्या नेमलेल्या उपसमितीची बैठक वारंवार सुरू होती. या बैठकीकरिता राज्याचे महाधिवक्ता न्यायाधीश, शिंदे समितीचे अध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यही हजर होते. या बैठकीला मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर विचार करण्यात आला. सरकारकडून त्यांच्या मागण्यावर विचार करण्यात आला. यानंतर उपसमितीचे बैठक मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत समितीने केलेल्या शिफारशीनंतर अंतिम मसुदाही तयार करण्यात आला. त्यानंतर हा मसुदा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील, मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोहोचले. तिथे सर्व मागण्यांबाबत सरकारकडून उचललेले पावले वगैरे त्यांच्यासमोर वाचून दाखवण्यात आले. जरंगे पाटील म्हणाले होते, आपण सरकारला सांगितले होते मराठा आणि कुणबी एक आहेत आणि 58 लाख नोंदणीचा GR काढा. त्यांचे म्हणणे आहे की प्रक्रिया थोडी किचकट आहे. सरकारचे म्हणणे आहे की प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिना किंवा 2 महिन्याचा वेळ द्या. सरकारच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक आहे. हा GR काढण्यासाठी 2 महिन्याचा अवधी लागेल. मनोज जरंगे म्हणाले की 2 महिन्याचा अवधी घ्या, परंतु GR काढा. महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी इथे यावे अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली होती. परंतु नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगता केली आणि त्यांच्या हस्ते उपोषण सोडणार असल्याचे मनोज जरंगे यांनी जाहीर केले. हा विषय आहे सगळे सोयऱ्यांचा. तर सरकारकडून असं सांगण्यात आलं आहे की त्याच्यावरती खूप साऱ्या हरकती आलेल्या आहेत. त्यावर आलेल्या हरकतींच्या छाननीसाठी थोडा वेळ लागणार आहे. 8 लाख हरकती आलेल्या आहेत असं सरकारचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. खाताना मराठ्यांनी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या विचाराप्रमाणे चालावे असे मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलकांना, आपल्या मराठा बांधवांना सांगत आहेत. मनोज जरांगे पुढे म्हणाले, पोरांनो, तुम्हाला इमानदारीने सांगतो, जोवर मी आहे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला डंख सुद्धा लागणार नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे चालायचे. तुम्ही थोडा घास खाल्ला तर पोट भरेलच, आणि तुम्ही एकदम जर ओंजलभर खाल्लात तर नरड्यात गुंतण्याची शक्यता आहे. असे छत्रपती शिवरायांनी आपल्या त्या प्रकारच्या स्वराज्य दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्याला कळू दिले नाही, पुढच्याला कळूही दिले नाही, पण कापून तर माघारी आले, बिना कापल्याचं माघारी आलेच नाही. जवळपास 1.5 लाख हेक्टर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत करून दिल्या. गेल्या काही महिन्यात धाराशिव शहर संपूर्ण क्लास 2 वर होतं. यामुळे धाराशिव, नांदेड, बीड जिल्ह्यातील लोकांना याचा फार उपयोग झाला आहे. म्हणजे आपली भूमिका अगदी सकारात्मक आहे याची जाणीव आम्हाला आहे. यामुळेच आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सर्व बाबी तपासून आपल्याकडे आलो. जाणून घ्यावे की मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या किती होत्या आणि काय होत्या. मागणी नंबर 1, हैदराबाद गॅजेटमध्ये अंमलबजावणी करावी. हैदराबाद गॅजेटमध्ये अंमलबजावणी करावी. मागणी नंबर 2, सातारा संस्थान गॅजेट. सातारा संस्थान गॅजेट, ओन गॅजेटची अंमलबजावणी करावी. मागणी नंबर 3, मराठा आंदोलकांवरील जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे. मागणी नंबर 4, मराठा आंदोलनामध्ये बलिदान गेलेल्या त्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी मिळवून द्यावी. मागणी नंबर 5 होती, 58 लाख कुणबी नोंदी सापडले, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीला लावा, ही मागणी होती. जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावेत. आणि मागणी 6वी होती, शिंदे समितीला कार्यालय द्यावे, वंशावळ समिती गठीत करावी, ही 6वी मागणी होती. आणि मागणी नंबर 7, मोडी लिपी, फारसी लिपीचे अभ्यासक घेऊन नोंदी शोधण्याचं काम करा. आणि शेवटची मागणी होती मागणी नंबर 8, मराठा आणि कुणबी एकच असल्याचं जी.आर. काढा. आता सरकारकडून याच्यावर काय पावलं उचलली जातात आणि मराठा समाजाचा जो मोर्चा मुंबईमध्ये आलेला आहे तो खरंच आनंदाने गुलाल उधळत जाईल. आणि सरकारलाही याच्यामध्ये की आपण आणि सरकारही याच्यामध्ये आपला आनंद व्यक्त करतो का ते पाहणं गरजेचं आहे. कारण की सरकारची इच्छा तर आहे की जे काही पॉसिबल असेल कायद्याप्रमाणे ते आपण मराठा आरक्षणामध्ये जे काही पॉसिबल असेल आपण ते संपूर्ण योगदान देऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच सांगितलं होतं. आता जे हे 8 मागण्या आहेत त्याप्रमाणे आता किती मागण्या सरकारकडून लवकर पूर्ण होतात. आणि जे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे की त्यांचे जे जी.आर. काढा, ते जी.आर. सरकारच्या वतीने कधीपर्यंत मिळतात ते पाहणं खूप गरजेचं असणार आहे.
आणि आपण पाहत आहात प्रतिप्रश्न. आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.